यावी। तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातले पुण्यातील सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते आणि दत्त मंदिर हे त्यावेळी त्यांचे निवासस्थान होते। असं म्हणतात की पुण्यामध्ये त्यावेळी खूप प्लेग पसरला होता आणि त्या प्लेगमध्ये त्यांचा एकुलता एक मुलगा याचा मृत्यू झाला। त्यामुळे ते खूप दुःखात होते। त्यावेळी त्यांचे गुरु म्हणजे माधवराव महाराज यांनी त्यांना सांगितले की तुम्ही दत्ताची आणि गणपतीची एक मूर्ती बनवा आणि त्या मूर्तींची मुलाप्रमाणे काळजी घ्या। मग दगडूशेठजींनी दत्ताची संगमरवरी आणि गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली आणि 1893 साली लोकमान्य टिळक यांच्या हस्ते गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। तर हे जे दत्त मंदिर आहे ते लक्ष्मीबाई यांच्या नावाने ओळखले जाते आणि गणपती मंदिर हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या नावाने ओळखले जाते। आणि जी 1893 मध्ये जी पहिली मूर्ती बनवण्यात आली होती ती मूर्ती आज पण आपल्याला शुक्रवार पेठेतल्या 11 मारुती मंदिरात बघायला मिळते। ती आज पण तिथे ठेवलेली आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला भेट द्या।